उपस्थित सर्व मान्यवरांचं आजच्या या उन्हाळी शिबिर समारोपीय कार्यक्रमामध्ये मी सर्वप्रथम शब्दसुमनांनी या ठिकाणी स्वागत करतो। सर्वप्रथम महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजे, शिक्षण महर्षी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या या समारोपीय कार्यक्रमाला सुरुवात करतो। सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री जी.एच. हाडे सर स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथींमध्ये उपस्थित असलेले माननीय श्री प्राध्यापक संजय भाऊ राऊत, विशेष निमंत्रित स्थानिक शाळा समिती यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या समारोपीय कार्यक्रमाचं प्रमुख अतिथी स्थान स्वीकारावं। त्याचप्रमाणे आपले दुसरे विशेष निमंत्रित आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री गंगादीप भाऊ राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आजच्या या समारोपीय कार्यक्रमाचं प्रमुख अतिथी स्थान स्वीकारावं। तद्वतच आपल्या पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री गजानन भाऊ राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथी स्थान स्वीकारावं। आपल्या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री धोटे सर यांनी सुद्धा आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथी स्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो। तद्वतच आपल्या पालक शिक्षक संघाचे सदस्य श्री लखनभाऊ गोरे हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथी स्थान स्वीकारतील। त्याचप्रमाणे श्री अनिल भाऊ राऊत यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनीही आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथी स्थान स्वीकारावं। त्याचप्रमाणे आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका कुमारी बेलोकार मॅडम या ठिकाणी व्यासपीठावर येतील, त्यांनीसुद्धा आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथी स्थान स्वीकारावं। आपल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचं आराध्य दैवत शिक्षण महर्षी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचं पूजन व हारार्पण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी भाऊसाहेबाच्या प्रतिमेचं पूजन करावं। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री हाडे सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत श्री सांगडे सर करतील। आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले आपल्या स्थानिक शाळा समितीचे विशेष निमंत्रित प्राध्यापक माननीय श्री संजय भाऊ राऊत यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत
देशमुख सर करतील. यानंतर आपल्या स्थानिक शाळा समितीचे विशेष निमंत्रित श्री गंगादीपभाऊ राऊत यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत बोंडे सर करतील. त्याचप्रमाणे आपल्या पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष तथा आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री गजानन भाऊ राऊत यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत श्री आर एस घुगे सर करतील. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आपल्या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री धोटे सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत अवचा सर करतील. त्याचप्रमाणे आपल्या शाळेचे प्रभारी पर्यवेक्षक श्री नारळे सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत डेरे सर करतील. तसेच आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका कुमारी एम आर बेलोकार मॅडम यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत सोनटक्के मॅडम करतील. विद्यार्थी मित्रांनो, दिनांक 24/4/2025 ते 30/4/2025 या कालावधीमध्ये आपल्या शाळेत उन्हाळी शिबिराचं आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी करण्यात आलं आणि त्या कार्यक्रमामध्ये विविध अशा प्रकारच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत, कृती आहेत, त्या कृतींचं आयोजनसुद्धा करण्यात आलेलं होतं. थोडी मस्ती, थोडा अभ्यासाचा जो ताणतणाव आहे, वर्षभर अभ्यासाचा जो काही आपल्या डोक्यावर असलेला ताणतणाव आहे, तो मेंदूवरचा ताणतणाव कमी करण्यासाठी उन्हाळी शिबिराचं आयोजन करून त्यामध्ये मग कथाकथन असेल, वक्तृत्व असेल, योगा असेल, प्राणायाम असेल किंवा मग गणितामधल्या गमतीजमती असतील, संगणकाविषयीचं ज्ञान असेल, या सगळ्या गोष्टींचं, वक्तृत्व असेल, गायन असेल, या सगळ्या गोष्टींचं या ठिकाणी आपण भरघोस असा आनंद घेतलेला आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागसुद्धा घेतलेला आहे. आज समारोपीय कार्यक्रमाचा आजचा हा दिवस आणि या समारोपीय कार्यक्रमामध्ये आपण आज येऊन ठेपलो आहोत. तेव्हा सर्व या दिनांक 24/4/2025 ते 30/4/25 कालावधीमध्ये जे काही कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमासंदर्भात आपलं प्रास्ताविक या ठिकाणी आपल्या शाळेचे प्रभारी पर्यवेक्षक नारळे सर या ठिकाणी प्रास्ताविक करतील, अशी मी त्यांना सूचना करतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आद्य संस्थापक डॉक्टर पंजाबराव बाके भाऊसाहेब देशमुख यांना मी विनम्र अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे प्राचार्य आदरणीय श्री हाडे सर, प्रमुख उपस्थित असलेले शाळा समितीचे विशेष निमंत्रित सदस्य आदरणीय संजीव भाऊ राऊत सर, तसेच शाळा समिती विशेष निमंत्रित सदस्य आदरणीय गंगादीप भाऊ राऊत, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष गजानन भाऊ राऊत, विशेष उपस्थिती लाभलेले जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबरच म्हणजे बौद्धिक विकासाबरोबर विद्यार्थ्यांचा शारीरिक मानसिक विकास व्हावा याकरिता आपण या उन्हाळी शिबिराचं आयोजन केलं होतं. यामध्ये हस्ताक्षर सुधार घेतला, आपण चित्रकला स्पर्धा घेतली, नृत्य घेतले, गीतगायन, योगासने, विद्यार्थ्यांच्या विविध क्रीडा स्पर्धा. तर या विद्यार्थ्यांना या
6 दिवसाच्या उन्हाळ्या शिबिरामध्ये जो काही कार्यक्रम घेतला आपण, त्यांचा परत आनंद द्विगुणित झाला पाहिजे, ज्याच्यासाठी हा समारोपीय कार्यक्रम आहे. जर विद्यार्थ्यांच्या पाठीवर आपली जर थाप असेल तर विद्यार्थ्याच्या अंगी सुप्त गुण असलेले या कलागुणांना वाव मिळते, आणि हाच आपल्या या उन्हाळी शिबिराचा उद्देश आहे. सर्व विद्यार्थ्यांनी ज्याच्या अंगी जो गुण असेल त्याच्यामध्ये त्यांनी भाग घेतला आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांची कला दाखवली. आपल्याला नृत्य असेल, गीत गायन असेल, वक्तृत्व असेल, प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने भाग घेतलेला आहे आणि आपले गुण त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला प्रदर्शित केलेले आहे. तर या समारोपीय कार्यक्रमाला एवढे बोलून मी माझे प्रास्ताविक संपवतो. यानंतर या उन्हाळी शिबिरामध्ये बहुतांशी विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. आपल्या अंगी असणारे जे सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणांना या ठिकाणी त्यांनी प्रदर्शित केलं. तर यापैकी काही विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण मनोगत घेणार आहोत. सर्वप्रथम कुमारी विद्या डाळ 4थ्या वर्गातून जी 5व्या वर्गामध्ये येणार आहे, ही विद्यार्थिनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव विद्या गजानन डाळ. आज म्हटलं स्वतःला जरा जाब विचारावा. आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा. आपण पहाटे उठलो आणि आई दुपारी, असं कधी घडले? आपण जेवणाच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढले? तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता? आपण काहीच असं विनाकारण घेऊन जात नाही ना. तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता? तुम्हीच सांगा तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता? आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली आहे? आई करते, आपण नाही करत. देवा आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली आहे? पाहिलं का आई शेवटची ऑनलाईन कधी आली? तिच्या बड्डेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलून देतो. हे सगळं तीच करते बरं का. तिच्या बड्डेची पार्टी आपण तिच्या मैत्रिणींना बोलून देतो. तिने केलेला पसारा कधी आपण आवरतो? लक्षात ठेवून ती बाळासाठी, तरी आपण काहीही करत नसताना तरीही बाळाला कोणी बोललं की तिचं मन येतं भरून. आपण काहीही करत नसताना तरीही बाळाला कोणी बोललं की तिचं मन येतं भरून. आपण मात्र बोलताना शिव्या आईवरून. लक्षात ठेवून ती बाळासाठी सतत हात पसरते. नशिबापुढे दैवापुढे देवापुढे माझ्या बाळाचं भलं होऊ दे. लक्षात ठेवून ती बाळासाठी सतत हात पसरते. स्वतःची मात्र दुपारची बीपीची गोळी विसरते. आईची आई होऊन बाळांनो कधीतरी वागा न. तिचा खरबडीत हात एकदा हातात घेऊन बघा न. कितीही कर्तृत्व गाजवा झेप कमी पडते. खूप उंचावर गेलो आपण तरीही कितीही कर्तृत्व गाजवा झेप कमी पडते. आईने कडेवर घेताच आपली उंची वाढते. उगाच कशाला त्या अध्यात्मानी श्रद्धेच्या गप्पा आणता. आईच्या पोटी जन्माला येता देव कुठे म्हणता. आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्या प्रेमाची धुंदी. बाळांनी गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी. नका करू कुणाशी स्पर्धा, नको कुणाचा हेवा. जग जिंकायचं आहे का तुम्हाला? आईच्या पायावर डोकं ठेवा. धन्यवाद. वर्ग 4था ही विद्यार्थिनी या शिबिरामध्ये आपण काय शिकलो त्याविषयी आपलं मनोगत व्यक्त करेल. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रेया. रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज, मी यांना अभिवादन करते. मी माझ्या 2 शब्दाला सुरुवात करते. आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग व माझे मित्र आणि मैत्रिणींनो. आज मित्र आणि मैत्रिणींनो, हे शिबिर खूप छान होतं. या शिबिरात आपण योगा प्राणायाम झुंबा डान्स हे सर्व शिकलो. आम्हाला खूप आनंद झाला. आम्हाला सर्व शिक्षकांनी सोपे अभ्यास कठीण नाही झाला पाहिजे म्हणून आम्हाला खूप शिकवायचा प्रयत्न केला. असे काही विषय घेऊन इंग्लिशचे शब्द मराठीत इंग्लिशमध्ये लिहायला सांगितले. चित्रकला स्पर्धा हे असे कोणते अनेक खेळ घेण्यात आले. यानंतर वर्ग 6वा अचा
विद्यार्थी सम्राट हिंगोले या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करेल. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सम्राट नागेश हिंगोले. सर्वप्रथम मी सर्व महामानवांना नमन करते आणि माझ्या 2 शब्दात सुरुवात करते. दरवर्षीप्रमाणे आपल्या शाळेमध्ये उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात येत असते. यावर्षीही उन्हाळी शिबिराचे आयोजन झाले होते. यामध्ये खूप विद्यार्थ्यांचा सहभाग होता. खूप गमती झाल्या होत्या. खूप खेळ विद्यार्थ्यांना आवडणाऱ्या क्रिया, संगणक शिक्षा, इंग्लिश स्पीकिंग असे खूप सारे क्रिया घेण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांना आवडणाऱ्या क्रिया असल्यामुळे विद्यार्थ्यांचा खूप सहभाग होता. मला असे वाटते की आपल्या शाळेने असे शिबिर दरवर्षी घेतले पाहिजे. असे शिबिर घेण्यामुळे 4थीतून 5वीत जे मुलं येतात त्यांना प्रोत्साहन मिळून जास्त उपस्थिती राहील असे म्हणून मी माझे 2 शब्द बोलतो. यानंतर ईश्वरी सतीश राऊत वर्ग 6 अ ही विद्यार्थिनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करेल. सर्वप्रथम रयतेचे राजश्री छत्रपती शिवाजी महाराज तसेच शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना त्रिवार अभिवादन करते व माझ्या मनोगतास सुरुवात करते. या शिबिरातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. या शिबिरातून आम्हाला चित्रकलेची आवड झाली. चित्र कसे काढायचे हे आम्हाला संटिकी टीचरनी खूप छानपणे व सोप्या सुंदर चित्रामधून शिकवले. संगणकाविषयी आम्हाला खूप छान माहिती मिळाली. चपटे सरांनी आम्हाला संगणकाविषयी माहिती दिली. कथाकथन गोष्टींची आवड ही आम्हाला झडके सरांनी दिली. मराठी जोडशब्दांविषयी आम्हाला खेळ घेण्यात आले आमचे, हे आम्हाला खोरणे सरांनी शिकवलं. इंग्लिशचे स्पेलिंग व इंग्लिश कसे तयार करायचे हे ककाकिकीमधून आम्हाला डोफेकर सरांनी शिकवले. वक्तृत्व स्पर्धा हे आम्हाला घुगे सरांनी कसे आपले मनोगत कसे व्यक्त करायचे व कशा प्रकारे करायचे हे आम्हाला शिकवले. हस्ताक्षर स्पर्धा हे आम्हाला देशमुख सरांनी शिकवले. योगा व प्राणायाम आम्हाला सांगडे सरांनी शिकवले. खेळ व क्रीडा आम्हाला खेळांची आवड खूप आहे म्हणून विद्यार्थ्यांना पण खूप खेळ आवडतात म्हणून खेळ व क्रीडा आम्हाला देशमुख सरांनी शिकवली. गणितामधील गमती जमती हे आम्हाला अवचार सरांनी शिकवली. थँक्यू. गेल्या 24/4/2025 ते 29/4/2025 कालावधीमध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज जे उपक्रम या शाळेमध्ये आपल्याला प्रदर्शित करता आले किंवा आपल्याला सादर करता आले त्या सर्व कार्यक्रमांचं किंवा त्या सर्व ॲक्टिव्हिटींचा सारांश ईश्वरी सतीश राऊत यांनी आपल्या मनोगतातून या ठिकाणी व्यक्त केला. अतिशय सुंदर असं मनोगत या ठिकाणी थोडक्यात तिनं व्यक्त केलं. यानंतर या उन्हाळी शिबिरामध्ये बहुतांशी मुलांनी सहभाग घेतला, परंतु त्यामध्ये सहभागी असणाऱ्या मुलांचं प्रशस्तीपत्र देऊन कौतुक झालं पाहिजे यासाठी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकांच्या वतीने आणि आपल्या मान्यवरांच्या सूचनेनुसार या ठिकाणी आपण प्रशस्तीपत्र वितरणसुद्धा करणार आहोत. तर विविध ज्या काही या ठिकाणी ॲक्टिव्हिटीज ज्या कृती या ठिकाणी सादर झाल्या त्या कृतींमध्ये सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गीत गायन स्पर्धा या ठिकाणी आपण आयोजित केली होती आणि या गीत गायन स्पर्धेमध्ये प्रथम जो आहे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे स्वरूप अमोल सोनोने. स्वरूप याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. स्वरूप सोनोने कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री हाडे सर त्याला प्रशस्तीपत्र देऊन या ठिकाणी पुरस्कृत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. गीत गायन स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे स्वयं मिलिंद भगत वर्ग 7वा. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा विशेष निमंत्रित प्राध्यापक श्री संजय भाऊ राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनी या मुलाला प्रशस्तीपत्र देऊन या ठिकाणी त्याला गौरवित करावं. यानंतर श्रेया अजय हेकड मुलींमधून श्रेया अजय हेकड या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळवला आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा विशेष निमंत्रित माननीय श्री गंगाधीभाऊ राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनी या मुलीला हे प्रमाणपत्र वितरित करावं.
त्याचप्रमाणे कुमारी विद्या गजानन डाळ या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तिला आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि आपल्या पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री गजानन भाऊ राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनी हे प्रशस्तीपत्र तिला प्रदान करावे. यानंतर रनिंग स्पर्धा यामध्ये मुलांमधून प्रथम क्रमांक आहे योगेश सुभाष मुखमाले वर्ग 7वा अ. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री धोटे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या मुलाला हे प्रशस्तीपत्र प्रदान करावे. रनिंग स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक आहे सूरज सुभाष वैद्य वर्ग 8वा अ. या विद्यार्थ्याने या ठिकाणी या विद्यार्थ्याला आपल्या शाळेचे प्रभारी पर्यवेक्षक श्री नारळे सर हे प्रमाणपत्र देतील आणि त्याचं या ठिकाणी कौतुक करतील. रनिंगमधून मुलींमधून प्रथम क्रमांक नम्रता सुनील पानभरे या विद्यार्थीने प्राप्त केला आहे. तिला आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका कुमारी बेलोकार मॅडम तिला प्रशस्तीपत्र देऊन तिला सन्मानित करतील. टाळावाजवा सर्वांनी. त्यानंतर रनिंग स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय क्रमांक प्राजक्ता विजय कुरवाडे या विद्यार्थीने प्राप्त केला आहे. तिला आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री सुरेशरावजी राऊत काका यांना मी विनंती करतो की त्यांनी तिला हे प्रमाणपत्र प्रदान करावं. आजच्या या समारोपीय कार्यक्रमाला माननीय श्री सुरेशरावजी राऊत काका या ठिकाणी उपस्थित झाले. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी स्थान त्यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत डोपेकर सर करतील अशी मी त्यांना सूचना करतो. यानंतर हस्ताक्षर स्पर्धा. या स्पर्धेमध्ये मुलांमधून प्रथम क्रमांक मिळवला आहे मनोहर मोहन पानभरे या विद्यार्थ्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री हाडेसर या मुलाला प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी सन्मानित करतील अशी मी त्यांना विनंती करतो. हस्ताक्षर स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक आहे महेश विठ्ठल गावंडे. याला आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राध्यापक श्री संजय भाऊ राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनी हे प्रमाणपत्र त्याला प्रदान करावं. सुंदर हस्ताक्षर स्पर्धा यामध्ये मुलींमधून प्रथम क्रमांक कुमारी श्रेया अजय हेकड या मुलीने प्राप्त केला आहे. तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तिला आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री गजानन भाऊ राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनी हे प्रमाणपत्र तिला प्रदान करावं. सुंदर हस्ताक्षर स्पर्धामध्ये द्वितीय मुलींमधून आहे महेश्वरी सखाराम पानभरे या विद्यार्थिनीला या ठिकाणी प्रमाणपत्र वितरित करतील माननीय श्री गंगादीपभाऊ राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनी तिचं प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी तिला गौरवित करावं. यानंतर काही क्रीडा स्पर्धा आपल्या शाळेमध्ये आपण आयोजित केल्या होत्या. त्यामध्ये तळ्यात मळ्यात अशा प्रकारची एक ॲक्टिव्हिटी या ठिकाणी सादर झाली आणि त्यामध्ये मुलांमधून प्रथम क्रमांक अंश धनंजय आडोळे या विद्यार्थ्याला आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री सुरेशरावजी राऊत काका प्रमाणपत्र त्याला वितरित करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
तसेच द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे योगेश सुभाष मुखमाले या विद्यार्थ्याला आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री धोटे सर यांना मी विनंती करतो की त्याला प्रमाणपत्र त्यांनी वितरित करावं. तळ्यात मळ्यात ही जी ॲक्टिव्हिटी या ठिकाणी सादर झाली त्यामध्ये मुलींमधून प्रथम आहे श्रावणी छगन डाळ. श्रावणी डाळ या विद्यार्थिनीला या ठिकाणी आपल्या शाळेचे प्रभारी पर्यवेक्षक नारळे सर तिला प्रमाणपत्र देतील आणि तिला सन्मानित करतील. द्वितीय क्रमांक मुलींमधून आहे विद्या गजानन डाळ. विद्या गजानन डाळ या मुलीला प्रमाणपत्र देऊन तिचं कौतुक आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी कुमारी बेलोकार मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या उन्हाळी शिबिरामध्ये योगासन ही ॲक्टिव्हिटीसुद्धा आपल्या या ठिकाणी सामूहिक आपण सादर केली. यामध्ये मुलांमधून प्रथम क्रमांक आहे समर निलेश मुखमाले. समर निलेश मुखमाले याला आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री हाडे सर प्रमाणपत्र देऊन त्याला सन्मानित करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यामध्ये योगासनमध्ये द्वितीय क्रमांक मुलांमधून आहे श्रावण सोपान मोहरे. श्रावण सोपान मोहरे या विद्यार्थ्याला आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री प्राध्यापक संजय भाऊ राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र देऊन त्याला सन्मानित करावं. योगासन या ॲक्टिव्हिटीमध्ये मुलींमधून प्रथम आहे रचना प्रवीण जाधव. रचना प्रवीण जाधव या मुलीने प्रथम क्रमांक मिळवला आहे. तिला आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा शाळा समितीचे विशेष निमंत्रित गंगादीप राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनी तिला प्रशस्तीपत्र देऊन या ठिकाणी सन्मानित करावं. योगासनामध्ये द्वितीय क्रमांक मुलींमधून प्राप्त केला आहे विद्या गजानन डाळ. विद्या गजानन डाळ या मुलीला प्रमाणपत्र देऊन आपल्या पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री गजानन भाऊ राऊत तिला सन्मानित करतील अशी मी त्यांना विनंती करतो. चित्रकला 3 क्लॅप्स गो. यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी होती चित्रकला स्पर्धा. या चित्रकला स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येनं मुलांनी सहभाग घेतला आणि त्यातून प्रथम क्रमांक मुलींमधून आहे रचना प्रवीण जाधव. रचना जाधव या मुलीला प्रशस्तीपत्र आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री धोटे सर देतील आणि तिला सन्मानित करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यामध्ये चित्रकला स्पर्धेमध्ये मुलांमधून सूरज सुभाष वैद्य या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. सूरज वैद्य या विद्यार्थ्याला आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री सुरेशरावजी राऊत काका त्याला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर विराज धनंजय आडोळे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे तेव्हा त्याला सुद्धा आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री नारळे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी त्याला प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी सन्मानित करावं. यानंतर या चित्रकला स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे प्रथमेश मनोज गायकवाड. प्रथमेश गायकवाड या विद्यार्थ्याला आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी कुमारी बेलोकार मॅडम त्याला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
या ठिकाणी काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण प्रशस्तीपत्र या ठिकाणी प्रदान केलेली आहेत। या व्यतिरिक्त ज्या ज्या मुलांनी सहभाग घेतला आहे त्या मुलांसाठी आणखीन काही प्रमाणपत्र वितरित त्यांना वितरित केल्या जातील। यानंतर आजच्या या भव्य उन्हाळी शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात उपस्थित असलेले आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या स्थानिक शाळा समितीचे विशेष निमंत्रित माननीय श्री गंगादीपभाऊ राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाची जननी सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज, ज्यांनी आपल्या देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, अशा सर्व थोर महापुरुषांना विनम्र अभिवादन। कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक धांडे सर, प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले स्थानिक शाळा समिती विशेष निमंत्रित आमचे काका प्राध्यापक संजयजी राऊत, तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले आमचे मोठे बंधू कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुरेश पाटील राऊत, ज्यांचं आपल्या शाळेसाठी अहोरात्र सहकार्य असतं, असे आमचे मित्र जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक लुटे सर, चौथीनंतर जे आपल्या शाळेमध्ये 5वीत विद्यार्थी येतात शाळेत सरच्या तालिमीतूनच येतात, आणि काल परवा जेव्हा आम्ही शिबिरासाठी आलो तेव्हा त्यांचे गुण, त्यांचं काम खूप चांगलं वाटलं। त्यांचा स्पर्धेत सहभाग मोठ्या प्रमाणात, यासाठी सरचं अभिनंदन आणि आभार दोन्हीही करतो। त्यानंतर आपल्या शाळेचे प्रभारी नाळेकर सर, बेलुकार मॅडम, उपस्थित सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 24 तारखेपासून 30 तारखेपर्यंत आपल्या शाळेचं भव्य उन्हाळी शिबिर, त्याचा उद्देशच हा होता थोडी मस्ती, थोडा अभ्यास। ज्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये भाग घेतला, ज्यांना पारितोषिक दिलं, असं सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन, कौतुक। ज्यांनी भाग घेतला नसेल परंतु आपल्या शिबिरासाठी जवळपास 4 दिवसापासून उपस्थित आहे, यांचंही कौतुक, अभिनंदन। आज जरी तुम्ही कार्यक्रमात भाग घेतला नसेल परंतु येणाऱ्या काळात पुढच्या शिबिरामध्ये आपण काही कोण्या ना कोण्या पद्धतीनं शिबिरामध्ये भाग घेतला पाहिजे, कारण शिबिराचा उद्देशच आहे की आपल्या प्रत्येकामधील सुप्त गुणांना वाव मिळाला पाहिजे। प्रत्येकामध्येच काही ना काही गुण असतेच, सर्वजण अभ्यासातच हुशार असतील असं काही नाही। कोणी खेळात असेल, कोणी रांगोळी स्पर्धेमध्ये असेल, कोणी वक्तृत्व स्पर्धेत असेल। आता विविध स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळालं तेव्हा सर्वांनी काही ना काही कोण्या ना कोण्या पद्धतीनं आपण भाग घेतला पाहिजे। आज 4 दिवसापासून आमच्या शिवाजी शाळेचे सर्व शिक्षक असतील, शिक्षिका असतील, या शिबिरासाठी चांगले प्रयत्न केले। विद्यार्थ्यांकडून सर्व म्हणजे विद्यार्थ्यांना बोलतं करून घेतलं, त्यासाठी त्यांचंही अभिनंदन। कारण एखाद्या वेळेस आपण बोलून जातो की समजा सर असं केलं नाही, तसं केलं नाही, बोलणं सोपं आहे, परंतु काम करणं अवघड आहे। काम करताना काही अडचणी असतात। सर्व परिस्थितीत मुलांना शिकवण्याचं चांगलं काम करतात, त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन। आणि या शिबिरामधून आपण सर्वजण काही चांगलं घेऊन जावं, जेणेकरून आपल्या भविष्यात त्या गोष्टीचा आपल्याला फायदा होईल, एवढं बोलतो आणि थांबतो। धन्यवाद।
धन्यवाद भाऊ. आपल्या उन्हाळी शिबिरामध्ये जे काही उपक्रम या ठिकाणी आपण सादर केलेत त्यामध्ये सहभागी सर्व विद्यार्थी, शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक यांचं कौतुक आपल्या मनोगतातून या ठिकाणी माननीय श्री गंगादीप भाऊ यांनी या ठिकाणी व्यक्त केलं. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी कुमारी प्राध्यापिका बेलोगार मॅडम आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्वांना शिक्षणाच्या वाटा खुल्या करून देणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, तसेच यांना मी विनम्र अभिवादन करते. तसेच आपल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनाही मी विनम्र अभिवादन करते. तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य आणि अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे श्री हाडे सर, प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले आपल्या शाळेचे विशेष निमंत्रित माननीय श्री संजय भाऊ राऊत, तसेच माननीय श्री गंगादीप भाऊ राऊत आणि पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री गजानन भाऊ राऊत, तसेच आज विशेष करून उपस्थित झालेले जिल्हा परिषदचे मुख्याध्यापक श्री धोटे सर, तसेच आमचे मार्गदर्शक व सदैव आमच्या पाठीशी असणारे माननीय श्री सुरेश काका राऊत आणि प्रभारी पर्यवेक्षक श्री नारळे सर. तर आज म्हणजे हा जो समारोपीय कार्यक्रम आहे, जे उन्हाळी शिबिर आपण 7 दिवस राबवलं आहे, त्याचा हा समारोपीय कार्यक्रम. तर या 7 दिवसांमध्ये आपण जे विविध उपक्रम राबवले आहे त्याचीही सांगता आहे. आता शिबिराचा मुख्य उद्देश काय असतो, तर शिबिरामध्ये येऊन आपण काहीतरी नवीन शिकावं, यामध्ये अभ्यास नसतो. आता मुलांनी असा विचार केला असेल किंवा पालकांनी असा विचार केला असेल किंवा परीक्षाच बरेच दिवस चालल्या आहे आपल्या, इतके दिवस आमची मुलं शाळेतच होती, मग आणखीन हे 7 दिवस काय मुलं पाठवायची, कदाचित हा विचार असू शकतो. परंतु तसं पाहिलं तर शाळेतला अभ्यास आणि शिबिर हे पूर्ण वेगळं होतं. तुम्हाला शिकवणारे शिक्षक जरी तुमचेच होते तरी त्यामध्ये शिबिरामध्ये शिकण्याचा मुख्य उद्देश काय असतो की जे तुम्ही अभ्यासामध्ये काही शिकत नाही ते तुम्हाला शिबिरामध्ये शिकवलं जातं. जसं की आता थोडी मस्ती, थोडी मजा, त्याच्यामध्ये तुम्ही गाणी म्हटली की नाही, कथाकथन होतं, त्यामध्ये वक्तृत्व होतं, त्यामध्ये तुम्ही बरेचसे गेम खेळले, तुमचा झुंबा डान्स झाला, आणखीन मला वाटतं योगा, प्राणायाम, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही शिकले. मग आता याच्यामधून तुम्हाला काय मिळालं, तर तुमच्यामधला कॉन्फिडन्स लेवल वाढतो आणि एक एनर्जेटिक मूड होतो. जसं तो अभ्यासामध्ये तुम्ही कंटाळता ना थोडंफार, तर तो तुमचा कंटाळा आणि आळस जाऊन तुम्ही एनर्जेटिक व्हावं, तुमच्यामधला उत्साह वाढावा आणि तुमचे हे जे सुट्टीनंतरचे दिवस आहे, अभ्यासानंतरचे जे दिवस आहे, ते वाया न जाता काहीतरी चांगल्या कामामध्ये लागावे, असा हा शिबिराचा उद्देश असतो. तर या शिबिरामध्ये मुलांनी भरपूर एन्जॉय केला, अगदी उत्साहाने त्यांनी भाग घेतला प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये. आता याच्यामध्ये अदर ॲक्टिव्हिटीज सोडून शिकवण्याचे सुद्धा क्लासेस होते. आता वर्गामधलं आपलं शिकवणं आणि हे शिकवणं यामध्ये सुद्धा फरक होता. अगदी खेळीमेळीने तुमचं शिक्षण झालं इथे. जसे की इंग्लिश स्पीकिंगचं असेल, मग तुमच्या शब्दाच्या भेंड्या होत्या किंवा इंग्रजी शब्द, इंग्रजी वाक्य कशी बोलायची हे तुम्ही शिकले. आता जनरली अभ्यासामध्ये याच्यासाठी आपल्याला वेळ नसतो. ह्या ज्या गोष्टी आहे जनरल, ज्या आपण व्यवहारामध्ये वापरू शकतो. आपण कुठे बाहेर गेलो तर आपण काहीतरी विशेष आहे, आम्हाला सुद्धा काही येतं, हे करण्यासाठी तुम्हाला काहीतरी नवीन शिकावं लागतं. मग तुम्हाला मराठी असो, इंग्रजी असो किंवा गणित असो, यामध्ये तुम्हाला विविध अशा नवीन गोष्टी शिकवल्या गेल्या आणि निश्चितच मुलांनी सुद्धा त्या आत्मसात केल्या. आता चित्रकलेमध्ये सुद्धा
मुलांनी फार उत्साहाने भाग घेतला. आता बघा, तुम्ही या शिबिरामध्ये जे शिकले ते आता इथेच सोडून जायचं नाही आहे. तुम्हाला शिबिरामध्ये बऱ्याचशा नवीन गोष्टी शिकता आल्या तर त्या तुम्ही तुमच्या सुट्ट्यांमध्ये त्याचा तुम्हाला सराव करून किंवा एक छंद म्हणून तुम्ही जोपासू शकता. जसं चित्र काढणं तुम्ही शिकले, मग आता उन्हाळ्यामध्ये तर आपण कुठे बाहेर जात नाही, फार कडक ऊन आहे, त्यावेळी तुम्ही चित्र काढू शकता. त्यानंतर योगा प्राणायाम तुम्ही शिकले. सांगळे सर असेल, नारळे सर असतील, यांनी तुम्हाला योगाचे सगळे स्टेप शिकवले आहे, प्राणायाम शिकवला आहे की तुम्ही तुमची ऊर्जा कशी वाढवू शकता, तुम्ही ध्यानधारणा कशी करू शकता हे तुम्हाला सांगितलं आहे. त्याचाही वापर करून तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकता. तसेच गीत गायन असेल, आज तर मुलींनी फार छान नृत्य केले, म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी विशेष गुण आहे हे आपल्याला दिसलं. ही सुद्धा एक हॉबी आहे. तर हॉबी म्हणून आणि छंद म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टींचा एक वापर करून स्वतःला विकसित करू शकता. आणि हा शिबिराचा फायदा असतो. आपण शिबिराचा नेमका अर्थ काय हा घेतच नाही. शिबिर म्हणजे कशाला परत जायचं, कशाला आपला वेळ घालवायचा, तर हा त्याचा उद्देश नसून तुम्ही काहीतरी विशेषत्वाने घडले पाहिजे, तुमच्या सुट्ट्या सत्कारणी लागल्या पाहिजे, काहीतरी नवीन शिकले पाहिजे, हा त्यामागचा उद्देश असतो. तर एवढे बोलते आणि थांबते. यानंतर आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक आणि आपल्या शाळेला आणि आपल्याला सतत शाळेबद्दल तळमळ असणारे, शाळेबद्दल प्रेम असणारे माननीय श्री सुरेशरावजी राऊत काका यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. परमपूज्य गुरुदेव, चराचरात वास करणारे गुरुदेव शक्ती, ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी संत गाडगे महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय भाऊसाहेब देशमुख, हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या महामानवांनी या देशासाठी आपले प्राण दिले अशा सर्व महामानवांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आजच्या या शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक हाडे सर, या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणारे आपल्या संस्थेचे विशेष निमंत्रित सदस्य प्राध्यापक संजय भाऊ राऊत, दुसरे विशेष निमंत्रित आमचे धाकटे बंधू गंगादीप पाटील राऊत, शिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष गजानन भाऊ राऊत, आणि जी आपली संस्था जास्तीत जास्त चांगली कशी राहील आणि ज्या गावामध्ये आपण सेवा देतो तिथे त्या गावचं नाव आणि आपलं नाव राहण्यासाठी हमेशा प्रयत्नशील असतात. असेच आमचे मित्र आपल्या प्रायमरी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय धोटे सर, आपल्या संस्थेचे नारळे सर, ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापिका बेलोकार मॅडम, सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, बंधुजनो, शिबिरामागचा उद्देश एकच असते की तुमचा सांस्कृतिक, शारीरिक
बौद्धिक बौद्धिक गुण वाढले पाहिजे आणि तुमच्यामध्ये असणारे सुप्त गुण याला वाव मिळाली पाहिजे. माणूस अभ्यासात जरी हुशार नसला परंतु तुमच्यामध्ये एखादी कला असली, वंदनीय राष्ट्रसंत सांगतात आपल्या भजनामध्ये, एकतरी अंगी असू दे कला, नाही तर जन्म फुका गेला. तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या संस्थेचे एक सेंदूर जाण्याचे माजी विद्यार्थी होते. परिस्थिती अतिशय हलाखीची होती. त्यांना सकाळी शाळेतून जाऊन दुपारून दुसऱ्याच्या कामाला जावं लागत होतं. त्यावेळेस त्यांच्या घरची चूल पेटत होती. अशा ह्याच्यात त्यांनी जेमतेम शिक्षण घेतलं, परंतु अभ्यासात पाहिजे अशी प्रगती करू शकली नाही. परंतु फुटबॉलमध्ये विदर्भ लेवलवर जाऊन त्यांना LRT कॉलेजमध्ये URचं पद मिळालं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन होईपर्यंत 11वीपासून ते MA पर्यंत पूर्ण त्यांचं शिक्षण कॉलेजने केलं. आता विचार जर केला तर त्या दिवसचा पुलोगामा ही घटना जर पाहिली तर मला वाटते तुम्हाला इंजिनियर, MBA, डॉक्टर, PhD होण्याची जेवढी गरज आहे तेवढी शारीरिक शिक्षणाची गरज आहे. आजच्या मुली असतील तर ह्या कराटे चॅम्पियन असल्या पाहिजे, त्यांना स्विमिंग आलं पाहिजे, स्वतःचं रक्षण स्वतः करता आलं पाहिजे. विचार करा, त्या दिवशी आपल्या पालकाच्या डोळ्यामध्ये गोळ्या घातल्या त्यावेळेस त्या पाहणाऱ्या मुलांना काय वाटलं असेल आणि त्यांच्या पत्नीला काय वाटलं असेल. म्हणून जे शिक्षकांनी आपल्याला या 4-5 दिवसात जे शिकवलं हे आपण आपल्यासोबत ठेवलं पाहिजे. आणि या शिबिरापासून शिक्षक आणि विद्यार्थी याच्यामधला जो दुरावा कमी झाला, हा कायम तुम्ही शिक्षकाच्या जवळ असले पाहिजे. आणि शिक्षक हे चंदन आहे. मी प्रत्येक विद्यार्थ्याला सांगत असतो, कोणाही क्लासमध्ये असेल समजलं तरी पुन्हा विचारा, कारण तुम्हाला रिव्हिजन झाल्यामुळे तुम्हाला ट्युशनची गरज राहणार नाही आणि वेळेवर विचारत राहिल्यामुळे शिक्षक तुम्ही जवळ जासाल. आम्ही 4थ्या वर्गात होतो, मला 500 पैकी 495 मार्क होते. माझ्या वडिलांनी मला काकीत कधी घेतलं नाही, परंतु मी शाळेत जर आलो तर माझे शिक्षक मला काकीत घ्यायचे. मी जे तुम्हाला सांगतोय माझे अनुभव सांगतो. आणि जिंदगी चमकायचं असेल तर तुम्हाला कुठंतरी आपला सुप्त गुणाला वाव देऊन जेवढं अभ्यासाला महत्त्व देतो एवढं शारीरिक शिक्षणाला महत्त्व द्यायला लागेल. आणि कोण्या ना कोण्या पद्धतीने आपल्यापासून आपल्या आईवडिलाचं नाव उज्ज्वल झालं पाहिजे, आपल्या गावचं नाव हे झालं पाहिजे. आणि ज्या भारतमध्ये मातेमध्ये आपला जन्म झाला, आपल्या हातून देशाची सेवा घडली पाहिजे. आपला जास्त वेळ न घेता आपणाला एकच सांगेल की आजच्या या शिबिराची आठवण आपण कायमस्वरूपी आपल्यासोबत ठेवावी व शिक्षकाचा मान सन्मान करून त्यांनी शिकवलं त्याच्याकडे लक्ष द्यावं. आणि जेणेकरून आपल्या शाळेचं, आपल्या गावचं नाव उज्ज्वल राहील. आणि जशी आज आपली शाळा शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे अशी शेवट राहिली पाहिजे. मी आवर्जून तुम्हाला एकच सांगेल, आपल्या सर्व शिक्षकांचा एकच ध्यास करू आपल्या शाळेचा विकास. तर त्यांच्या याला आपण सहमत देऊन विशेषतः जास्त अभ्यासावर लक्ष ठेवावं. वंदनीय राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये सांगितलं, खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा, झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा, कळो हे वळो देह कारी पडू दे, घडू दे प्रभू एवढे हे घडू दे. आपल्या हातून भविष्यात या गावच्याबद्दल, देशाबद्दल आणि जगाचा पोशिंदा शेतकरी राजा असेल, सरहद्दीवरचा माझा सैनिक असेल, गस्तीवरचा पोलीस असेल, याची सेवा घडवून
ईश्वरचरणी प्रार्थना करतो, आपल्याला उदंड आयुष्य देव, आपल्या आयुष्याला भरभराट येवो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आयोजकांनी मला इथे 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचेसुद्धा आभार मानतो. आपण शिबिराला उपस्थिती दाखवली, अशीच पुढच्या वर्षीसुद्धा आपले लहान भाऊ असतील, आपल्या परिसरातील मित्रमंडळी असेल, यांच्याशी संवाद साधून या शिबिराचं महत्त्व सांगा. वरिष्ठांचे आभार, कनिष्ठांचे अभिनंदन. वाचेला पूर्णविराम. जय हिंद, जय भारत. धन्यवाद काकाजी. यानंतर आपल्या पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री गजानन भाऊ राऊत आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील, अशी मी त्यांना विनंती करतो. विद्येची देवता माता सरस्वती, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर पंजाबरावजी देशमुख, वैराग्यमूर्ती गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अशा महान विभूतींना मी विनम्र अभिवादन करतो. आज शिबिराचा समारोपीय दिवस. आजच्या समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या शाळेचे मुख्याध्यापक हाडे सर, तसेच प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले संस्थेचे विशेष निमंत्रित सदस्य सेवानिवृत्त प्राध्यापक संजीव भाऊ राऊत, त्याचबरोबर माझे मित्र गंगादी भाऊ राऊत, आमचे काका सुरेश काका राऊत, त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक धोटे सर, आपल्या शिवाजी विद्यालयाचे पर्यवेक्षक नारळे सर, उच्च श्रेणी प्राध्यापिका वेलोगार मॅडम आणि शाळेचे सर्व सुसंस्कृत उच्च विद्याभूषित सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मित्र मंडळी, आज शिबिराचा समारोप आहे. सर्वांना माहीत आहे, शिबिरात सर्वांनी ज्ञानग्रहण केलंच असेल असं मी गृहीत धरतो. शिबिरात जो आपल्याला फायदा होईल हे निश्चितच आहे. शिबिरामध्ये जे मुलं सहभागी झाले त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन. ज्यांनी सहभाग घेऊन प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक मिळवला त्यांचं पुनश्च अभिनंदन. आणि या शिबिरासाठी सर्व शिक्षकवृंदांनी जो परिश्रम घेतले त्या सर्व शिक्षक बांधवांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. असंच शिबिर यावर्षी आपण 4थं वर्ष, माझ्या माहितीप्रमाणे 3रं वर्ष, गेले 3 वर्षापासून आपण हे शिबिर राबवतो. शिबिरामध्ये खरोखर फायदा होतो. मुलांना एकच सांगायचं आहे मला, शिक्षण घेताना शिक्षण संपत नाही. आजचं शिबिर संपलं, शिक्षण नाही. शिक्षण तुमचं उन्हाळ्यात सुरूच राहील. शिक्षकांनी तुम्हाला सांगितलं, गणितं शिकवले, गणितं घरी पुन्हा पुन्हा करून पाहायचे, विसरत नाही. अक्षर शुद्ध लेखन जेव्हा तुम्ही लिहून पाहसाल तेव्हा तुमचं अक्षर काय चुकलं, कुठं चुकलं, कसं चांगलं येईल, अशा पद्धतीने आपण जर सराव केला नेहमी तर अक्षरसुद्धा तुमचं सुधारते. आणि वक्तृत्व स्पर्धा, सरांनी सांगितलं वक्तृत्व स्पर्धेमध्ये बऱ्याच मुलांनी सहभाग घेतला. वक्तृत्व स्पर्धा जो जिंकेल तो सर्वांची मनं जिंकते, कारण वक्तृत्व साधन नाही आहे, विद्येच्या दुसरं वक्तृत्व आहे. ज्याच्या अंगी वक्तृत्व असेल तो कोणालाही मागं सारू शकतो. आज जास्त बोलण्यासारखं भरपूर आहे, वेळही भरपूर झालेला आहे आणि आपल्याला मुख्याध्यापक धोटे सरांचा सर्व विचार ऐकायचे आहे, म्हणून मी माझे शब्द आटोपते घेतो आणि आयोजकाचे धन्यवाद देतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि आपल्या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री धोटे सर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील, अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शिवाजी संस्थेचे मुख्याध्यापक श्री आडेकर, आपल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री सुरेश काका राऊत सर, त्यानंतर आपल्या कॉलेजचे माजी प्राध्यापक श्री संजय भाऊ राऊत सर, आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे माजी व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री गजानन भाऊ राऊत आणि माझे मित्र गंगादीप राऊत
गेले. आणि या शिवाजी शिक्षण संस्थेच्या प्राध्यापिका बेलोकार मॅडम, या संस्थेचे प्रभारी श्री नारळे सर आणि सर्व शिक्षक वृंद आणि माझे विद्यार्थी मित्र, पहा आपल्या परीक्षा जवळपास 23-24 तारखेला संपल्या. सर आले होते शाळेमध्ये की तुमच्या मुलांना आमच्या शाळेमध्ये पाठवा, आम्ही शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आता शिबिर म्हणजे काय? वर्षभर आपण अभ्यास, तासिका, चाचणी, परीक्षा या आपल्या सुरूच राहतात. त्याच्यामुळे ह्या परीक्षा संपल्यानंतर जे काही मुक्त वातावरण आपल्याला मिळालं पाहिजे, जे काही आपले सुप्त गुण असतात, कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण ज्या आपण तासिका घेतो, ह्या काही वर्षभर कधी कधी आपलं घेणं होत नाहीत. ते आपण त्या कला, ते गुण त्या शिबिरामध्ये आपल्याला दाखवायचे असते. तसे आपण नेहमी शाळेमध्ये जे काही उपक्रम राबवतो, महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी असे विविध कार्यक्रम घेतो. त्या कार्यक्रमामध्ये आपण विद्यार्थी सहभाग घेतात आणि त्याचंच हे फलित आहे गजानन भाऊ की आज आमची मुलं 4थीचे पुढं स्टेज डेअरिंग करतात. त्यांना एक प्रोत्साहन असते आमच्या शिक्षकांकडून की काहीतरी 2 शब्द तुला समोर येऊन बिना पाहून बोलता आलं पाहिजे. आणि हे एक विद्यार्थ्यांना एक असं स्वतःच्या प्रगतीसाठी त्याला एक असं एक वाटते की आपण काहीतरी ज्ञान प्राप्त केलं. स्टेज डेअरिंग येणं म्हणजे बाकीच्याही गोष्टी त्याला धैर्य निर्माण होते. तो अभ्यासात प्रगती करू शकतो, एखाद्या दुसऱ्या उपक्रमामध्ये भाग घेऊ शकतो. एखाद्याला अभ्यासात नाही जमत तर तो दुसऱ्या एखाद्या कला कृतीच्या याच्यामध्ये भाग घेऊ शकतो. चित्रकलेत तो प्रावीण्य मिळू शकतो, एखाद्या नृत्यातनी प्रावीण्य मिळू शकतो. आज आपण पाहिलेलं आहे वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये तुम्ही वेगवेगळे पारितोषिकं, प्रमाणपत्र प्राप्त केले आहेत. त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे मी तुमचं अभिनंदन करतो. वेळ खूप झालेला आहे, आणखी वक्ते बोलायचे आहेत. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे मी ज्यावेळेस इथं आलो होतो वणजाला, त्यावेळेस आमची पहिलीच शिक्षण परिषद झाली होती आमच्या वणजाच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये. आणि आमचे गजानन भाऊ राऊत त्यावेळेस शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष होते. मला आठवते त्यांनी आवर्जून सांगितलं होतं की शिक्षणाबरोबर मुलांना संस्कारही झाले पाहिजे. आज ते पहा बऱ्याचशा गोष्टी मागं पडत आहेत. आजचा विद्यार्थी हा वडीलधाऱ्या माणसाचा मान ठेवत नाही, तुमच्या शिक्षकाचाही मान ठेवत नाही. त्याच्यामुळे माझी आवर्जून हात जोडून विनंती आहे या सर्व प्रतिष्ठित मंडळींना की ह्या गोष्टीचं ज्या आपण गावात जातो त्यावेळेस जे आपल्याला काही पालक मंडळी मिळते, भेटते, त्यांना थोडीशी हितगुज करायची की आपला विद्यार्थी ज्यावेळेस शाळेत जातो, जसे त्याला घरी संस्कार मिळतात, जसे त्याचे आईवडील त्याच्यावर संस्कार करतात, तसेच संस्कार तसा तो वागतो शाळेमध्ये येऊन. जर आपण घरी त्याला वळण लावलं दररोज की बाबा वडीलधाऱ्या माणूस होऊ, तुझ्यापेक्षा मोठा असेल तर त्याला आदरानं बोलायचं. शिक्षक म्हणजे गुरु असतात, गुरुला आदरानं बोलायचं आणि प्रत्येकाशी सौजन्यानं वागायचं. आपण दररोज प्रतिज्ञा म्हणतो, मी वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवील आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेल. अरे त्याला त्याचा अर्थच कळत नाही की मी काय म्हणून राहिलो. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. मला आवर्जून आठवते गजानन भाऊजी की जो माणूस आज्ञाधारी असेल, जो विद्यार्थी आज्ञा पाळत असेल, तो विद्यार्थी 100% प्रगती केल्याशिवाय राहत नाही, हे निश्चित आहे. आणि हेच आपण या शिबिराच्या माध्यमातून शिकू शकतो की मुलांनी कसं वागावं, काय करावं, कसं बोलावं. याबद्दल शिबिर म्हणजे काय असते, एक संस्कार असते. शिबिरामध्ये काय दिले जाते, एक संस्कारच दिले जाते. ते आमच्या शिवाजी शिक्षण संस्थेतील शिक्षकांनी भरपूर प्रमाणात आपल्याला मार्गदर्शन केलं. कला, नृत्य, वक्तृत्व अशा बऱ्याच स्पर्धांमधून आपल्या सर्व गोष्टी आपल्याकडून करून घेतल्या. या 4-5 दिवसात बरंच काही त्यांनी केलं आणि ते तुम्हीसुद्धा प्रदर्शित केलं. आणि यापुढे आता 5वीपासून तुम्ही या शाळेत राहणार, त्यामुळे अजूनही आपली प्रगती हो अशी मी सर्वांना सदिच्छा देतो आणि माझे लांबलेले 2 शब्द बंद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री हाडे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या समारोपीय कार्यक्रमाचं अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी शिक्षण संस्थेचं आराध्य दैवत कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पावन स्मृतीस माझं विनम्र अभिवादन. या कार्यक्रमासाठी आवर्जून तुमचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आवर्जून उपस्थित राहणारे आपल्या संस्थेचे निमंत्रित सदस्य प्राध्यापक संजीवभाऊ राऊत, दुसरे निमंत्रित सदस्य गंगादीप भाऊ राऊत, त्याचप्रमाणे मंचकावर उपस्थित राहणारे आपले मार्गदर्शक सुरेश भाऊ राऊत, त्याचप्रमाणे आपले शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष गजानन भाऊ राऊत, त्याचप्रमाणे आपल्या शाळेचे पर्यवेक्षक नारळी सर, ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापिका बेलोकार मॅडम, त्याचप्रमाणे आपल्या प्रायमरी शाळेचे मुख्याध्यापक धोटे सर, हे सर्वजण मंचकावर तुमचा आनंद द्विगुणित करण्यासाठी उपस्थित आहेत. विद्यार्थी मित्रांनो, उन्हाळी शिबिर आपण आपल्या शाळेमध्ये विविध तासिकेमध्ये उन्हाळी शिबिराचं आयोजन केलं. या शिबिरामध्ये बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित राहिलेत. विशेषतः प्रायमरीचे विद्यार्थी आपल्या शिबिरासाठी उपस्थित राहिलेत. या शिबिरामध्ये हे शिबिर ठेवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे मुलांचा सर्वांगीण विकास घडवून आणणं. यामध्ये थोडं शिक्षण, थोड्या गमती अशा स्वरूपाचं हे शिबिर होतं. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की वर्षभर आपण बौद्धिक कार्य करून सर्व विद्यार्थी हे थकलेले असतात. त्यांच्यामध्ये शाळेमध्ये शिकवताना विषय शिकवत असताना शिक्षणामध्ये जे विशेष उपक्रम असतात शाळांतर्गत, त्याच्याकडे कळत नकळत शाळेचं शिक्षकाचं दुर्लक्ष होतं. फक्त बौद्धिक ज्ञान तुम्हाला शाळेमधून वर्षभर दिल्या जातं, त्यामुळं तुमचा सर्वांगीण विकास त्यातून होत नसतो. तुमच्या मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मुलामध्ये जे सुप्त गुण असतात त्याला कुठंतरी वाव मिळावा म्हणून हे शिबिर शाळेनं ठेवलेले आहे. त्या शिबिरामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी विज्ञान प्रदर्शनी ठेवल्या गेली. तुमच्यामधले सांस्कृतिक गुण विकसित होण्यासाठी तुमच्या डान्स स्पर्धा, निरनिराळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम त्या शिबिरामध्ये ठेवले गेले. तुमच्यामध्ये तुमचा शारीरिक विकास व्हावा म्हणून नारळी सरांनी तुमची योगासनं घेतले, त्याचप्रमाणे ध्यानधारणा घेतली, त्याचप्रमाणे तुमच्या अंगामधल्या चित्रकलेचा गुण विकसित होण्यासाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन आपण शिबिरामधून केलेलं होतं. मॅडमने चांगल्या प्रकारे चित्रकला स्पर्धा घेतली. त्यातून ज्या मुलांना चित्रकलेमध्ये आवड आहे त्यांनी सुंदर चित्र काढली. त्यातून त्यांच्या मनालाही आनंद मिळाला आणि त्यांच्यामधला तो गुणही सुद्धा विकसित झालेला आहे. अशा अनेक प्रकारचे उपक्रम शाळेने राबवलेले आहेत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना संगणक कसा असतो हे माहिती नसतं, म्हणून चपटे सरांनी संगणकाचं ज्ञान मुलांनी कसं करून घ्यावं याचं सुद्धा मुलांना संगणक दाखवून प्रत्यक्ष संगणक हाताळणी करून मुलांकडून घेतली. त्यातून मुलांना संगणकाबद्दल बरंचसं ज्ञानही प्राप्त झालं, कुतूहलही निर्माण झालं, त्यांच्या मनाला एक प्रकारचा आनंदही सुद्धा मिळाला. विशेषतः इतरही सुद्धा बरेचसे उपक्रम घेतले. यामध्ये विविध प्रकारचे डान्स मुलांचे घेतले, त्यातून त्यांचा सांस्कृतिक विकास त्या ठिकाणी झालेले आहेत. मुलांच्या मनात आनंद मिळावा म्हणून निरनिराळ्या प्रकारचे कार्यक्रम तर आपण घेतलेच, पण इंग्लिश सुधारण्यासाठी इंग्लिश स्पीकिंग कोर्ससुद्धा या शिबिरामधून अवलंबला होता. त्यामध्ये मुलांना कठीण वाटणारं जे इंग्रजी ते सोप्या पद्धतीने कसं अवगत करायचं याचंही ज्ञान या मुलांना प्राप्त झालेलं आहे. शिवाय
भाषाविषय कसे अवगत करायचे त्याचंही ज्ञान आमच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिलेले आहे. मुलांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून, मुलांमध्ये सर्व गुण मुलं संपन्न होण्याच्या दृष्टिकोनातून या शिबिरामधून निळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी शाळेमधून राबवल्या गेल्या. जे मुलं गैरहजर आले ते या ॲक्टिव्हिटीचा उपभोग घेऊ शकले नाहीत, परंतु मी आवर्जून सर्व मुलांनाही आवाहन करतो की पुढच्या वर्षी ज्यावेळेस शिबिर होईल त्यावेळेस जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिबिरासाठी उपस्थित राहायचे. आता आज या शिबिराचा समारोप आहे. या शिबिरामध्ये ज्या मुलांचे नंबर आलेले आहेत त्यांना आपण प्रशस्तीपत्र दिलेले आहेत, बक्षीसही त्यांचं स्वागतसुद्धा केलेले आहेत. परंतु असे काही मुले आहेत की त्यांनी शिबिरामध्ये भाग घेतलेला नाही, परंतु शिबिरामध्ये भाग घेतला परंतु त्यांचे नंबर त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करू शकलो नाही, तर त्यांनाही काही नाउमेद व्हायचे नाही. ज्यांनी भाग घेतला परंतु सर्टिफिकेट त्यांना मिळाले नाही, त्यांनाही सुद्धा नंतर तुमचे वर्ग शिक्षक सर्टिफिकेट देतील. सर्व या शिबिराचा समारोप आहे. सर्व शिक्षकांनी या शिबिरासाठी उत्साह प्रतिसाद दिला, चांगल्या प्रकारचं शिकवलं. या शिबिरासाठी सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारचा आस्वाद घेतला. तुमचा आनंद द्विगुणित करण्यासाठी गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी या शिबिरास आवर्जून उपस्थित राहिली, तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. त्यामुळं शाळेच्या वतीनं मी या सर्वांचं शब्दसुमनांनी स्वागत करतो. आता शिबिराचा शेवटचा टप्पा सर्व मुलांनी कार्यक्रम संपल्यानंतर त्याचप्रमाणे गावातील प्रतिष्ठित मंडळींनी सुद्धा या शिबिराचा गोड व्हावा म्हणून आम्ही सुद्धा तुमच्यासाठी या शिबिरासाठी तुमच्यासाठी गोड जेवणाचा व्यवस्था केलेली. सर्व विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, त्याचप्रमाणे गावातील प्रतिष्ठित मंडळींनी गोड भोजनाचा आस्वाद घ्यायचा आणि नंतरच मग या शिबिराचा शेवट करायचा आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. तत्पूर्वी क्षमा मागतो सर्वांची. त्यांना गणित येत नाही, त्यांनी फक्त पाढे पाठ करायचे. 5वीच्या मुलानं 10पर्यंत पाढे पाठ करायचे. आलं का लक्षात? येतील का 10पर्यंत पाढे? कोणाला येत नाहीत? येत नाहीत? पहिल्या वर्गाचा मुलगा 5पर्यंत पाढे म्हणते, मग 5वीच्या मुलांना 10पर्यंत म्हणाल काय हरकत आहे? येतात ना? 10पर्यंत पाढे म्हणायचे नाही, आता पाठ करायचे. नंतर उजळणी आहे तुमच्याकडे, 10 रुपयाची उजळणी भेटते बाजारातनी. एक उजळणी घेऊन घ्यायची. 5वीच्या मुलांना 10पर्यंत करायचे आणि 10वीच्या मुलांना 20पर्यंत पाठ करायचे. गणित सोपी जाती जायले. इंग्रजी ABCD पाठ केली, रोजचे 2 शब्द जरी पाठ केले आपण जनरल नॉलेजमधले, तरी तुम्हाला इंग्रजी भारी जात नाही. 5वीच्या मुलाने 5 शब्द पाठ करायचे, 10वीच्या मुलांना 10 शब्द पाठ करायचे. रोजचे 2-2 शब्द पाठ करायचे तुम्ही. अभ्यासात सुधारणा होते. धन्यवाद सर. धन्यवाद सर. यानंतर आजच्या या समारोपीय कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन श्री चपटे सर करतील. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी डॉक्टर भाऊसाहेब देशमुख, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य महात्मा फुले तसेच सर्व महामानवांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 7 दिवसापासून आपण आपल्या शाळेमध्ये उन्हाळी शिबिर आयोजित केलं होतं आणि तुमच्यामध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आपण हे उन्हाळी शिबिर आयोजित केलं. सर्वप्रथम तुम्हाला एक प्रश्न आहे. सर्वांचं लक्ष माझ्याकडे. तुमच्यापैकी किती असे विद्यार्थी आहे की आपण या 7 दिवसामध्ये ज्या ज्या ॲक्टिव्हिटी घेतल्या त्यामध्ये तुम्ही सहभाग घेतला? हात वर करा बरं.
ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्यांनी कोणत्याही ॲक्टिव्हिटीमध्ये, मग संगणक असेल, खेळ असेल, कोणत्याही ॲक्टिव्हिटीमध्ये हात वर करा. चला आता हात खाली करा. दुसरा प्रश्न, किती विद्यार्थ्यांना हे उन्हाळी शिबिर आवडलं? या प्रमुख मान्यवर मंडळींनी टाळ्या कशासाठी वाजवल्या माहिती आहे? कशासाठी वाजवल्या? तुमच्यासाठी वाजवल्या आणि तुम्हीच टाळ्या नाही वाजवल्या. तुमच्यासाठी जोरदार टाळ्या एकदा. आपण आपल्या शाळेमध्ये फ्रेश झाल्या तर सर्व, आपण आपल्या शाळेमध्ये गेल्या 4 वर्षापासून या उन्हाळी शिबिराचं आयोजन करतो आहे. आणि निश्चितच या ठिकाणी मला आपल्या शाळेच्या माजी मुख्याध्यापिका आदरणीय कासलीकर मॅडम यांचं नाव या ठिकाणी घेतो, कारण त्यांनी आपल्या या शाळेमध्ये हे उन्हाळी शिबिर सुरू केलेलं आहे. आणि अजून एक नाव या ठिकाणी मला घ्यावं वाटते की ज्यांच्या डोक्यामधून या उन्हाळी शिबिराची कल्पना आली ते म्हणजे आदरणीय सागरभाऊ भानावत. यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि आज अभिमान वाटतो कोणत्या गोष्टीचा? आपण 4 वर्षापासून आपल्या शाळेमध्ये जे उन्हाळी शिबिर घेतो आहे, आपल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेने आज सर्व शाळांमध्ये हे उन्हाळी शिबिर कंपल्सरी केलेलं आहे. त्याची सुरुवात कुठून झाली? तर आपल्या शाळेमध्ये आहे ना. तुम्हाला, मला वाटते तुम्हाला या उन्हाळी शिबिरामध्ये सर्वात जास्त काय आवडलं? तर मला वाटते झुंबा डान्स आहे ना. तुम्ही सर्वांनी केलाच केला. आमच्या शिक्षकांनी झुंबा डान्स केला. देशमुख सर असेल, सांगळे सर असेल, इतर शिक्षक असेल, यांनी केला आहे ना. हे सर्व कोणासाठी? तुम्हाला आनंद मिळण्यासाठी आणि तुमच्यापेक्षा आम्हालाही आनंद मिळण्यासाठी आहे ना. आम्हाला जेव्हा आनंद मिळेल तेव्हा तुम्हालाही मिळेल ना. त्यासाठी आपण ह्या सर्व ॲक्टिव्हिटी घेतलेल्या आहेत. मला या ठिकाणी सांगावंसं वाटते की वाशिममध्ये, कदाचित मान्यवरांना माहीत असेल, वाशिममध्ये 2 तारखेपासून 2 मेपासून तर 20 मेपर्यंत एका क्लबने उन्हाळी शिबिर आयोजित केलेलं आहे. आणि या उन्हाळी शिबिराची 20 दिवसाची उन्हाळी शिबिराची फी आहे 4000 रुपये. आणि या व्यतिरिक्त 2000 रुपये किट, ज्यामध्ये तुम्हाला एक स्पोर्ट ड्रेस मिळेल, त्यानंतर पुस्तक मिळेल, वह्या मिळेल, म्हणजे एकूण 6000 रुपये या 20 दिवसाची फी. आणि आपल्या शाळेने हे शिबिर मोफत आयोजित केलं आहे ना. आणि मोफत आयोजित केलं कोणासाठी? तर तुमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी. अनेक मान्यवरांनी या ठिकाणी आपण आपल्या शिबिरामध्ये कोणकोणते उपक्रम घेतले याचा उल्लेख केलेलाच आहे. झुंबा डान्स तुम्हाला सांगितलं. मला वाटते अनेक शिक्षकांनी तुम्हाला या उन्हाळी शिबिरामध्ये पुस्तक वाचनाचे महत्त्व सांगितलेले आहे ना. वैयक्तिक आणि आपल्या आजूबाजूच्या परिसराच्या स्वच्छतेचे सुद्धा महत्त्व सांगितलेले आहे. हे पुस्तकाचं महत्त्व असेल, स्वच्छतेचं महत्त्व असेल, आपण या शिबिरापुरतं मर्यादित न ठेवता आपण दीर्घ काळासाठी याचा आपण वापर केला पाहिजे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सुद्धा आपण पुस्तक वाचलं पाहिजे. आजपर्यंत आपल्या शाळेने विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण असे उपक्रम आयोजित केलेले आहे आणि यापुढे आपली शाळा अशा प्रकारचे उपक्रम आयोजित करणार आहे. आणि साहजिकच त्यासाठी आजपर्यंत आपल्याला आपल्या गावकऱ्यांचं सहकार्य मिळालेलं आणि यापुढेही मिळणार आहे. आणि यानंतर मी माझ्या आभार प्रदर्शनाला सुरुवात करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय GH हाडे सर यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवलं आणि आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतोय. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या शाळेचे विशेष निमंत्रित आदरणीय संजय भाऊ राऊत हे वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे सुद्धा मी शाळेच्या वतीने आभार मानतो. त्याचबरोबर विशेष निमंत्रित आदरणीय गंगादीप भाऊ राऊत हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सुद्धा त्यांच्या शाळेच्या वतीने मी आभार मानतो. पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष आदरणीय गजानन भाऊ राऊत यांनी सुद्धा आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करत असतात. आज सुद्धा आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे आणि विद्यार्थ्यांप्रती त्यांची असणारी तळमळ हे आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनामधून दिसते, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक माननीय सुरेश काका राऊत
हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनीसुद्धा आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यांच्या बोलण्यावरून आपल्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा त्यांचा किती गाढा अभ्यास आहे हे आपल्या लक्षामध्ये येते. त्यांचेसुद्धा मी शाळेच्या वतीने आभार मानतो. आपल्या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री धोटे सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. आणि धोटे सरांना मी विनंती करू इच्छितो की जेव्हा जेव्हा आम्ही या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाला बोलवलं तुम्हाला, त्यावेळेस वेळात वेळ काढून या विद्यार्थ्यांसाठी आपण उपस्थित राहत चला. धोटे सरसुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यांचेसुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो. पालक शिक्षक संघाचे सदस्य लखनभाऊ गोरे, अनिल भाऊ राऊत हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचेसुद्धा मी शाळेच्या वतीने आभार मानतो. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदरणीय नारळे सर यांनी केलेले आहे. कुमारी बेलोकार मॅडम यांनी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. या कार्यक्रमाचे संचालन अतिशय सुंदररित्या श्री के.व्ही. घुगे सर यांनी केलं. यासाठी या सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो. आणि सर्वात जास्त कौतुक कोणाचं, तर तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचं. तुम्ही वेळेवर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. तुम्हाला हे 7 दिवसाचं उन्हाळी शिबिर कसं वाटलं, अतिशय छोट्या छोट्या वाक्यामध्ये सुंदर अशा रीतीने तुम्ही मांडलं. आपलं उन्हाळी शिबिर जवळपास 7 दिवसांचं होतं, परंतु गेल्या 15 दिवसांपासून या शाळेचे मुख्याध्यापक असेल, पर्यवेक्षक असेल, सर्व शिक्षक असेल, शिपाई असेल, हे या ठिकाणी तयारी करत होते. या सर्व कर्मचाऱ्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. आणि सर्व पालकांना विनंती करतो आणि विद्यार्थ्यांना सूचना करतो की या शिबिरामध्ये 4थ्या वर्गाचे भरपूर विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत ना. तर तुम्ही सर्व 4थ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी या आपल्या शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळा कोणाची आहे? आपली आहे. शिवाजी शाळा कोणाची आहे? आपलीच आहे. मग 4थ्या वर्गातून आपल्या शाळेमधूनच शिवाजी हायस्कूलमध्ये आपल्या शाळेमध्ये आपण 5व्या वर्गात यायचं आहे ना. त्याचबरोबर जे 10वीचे विद्यार्थी असेल त्यांनीसुद्धा, ज्यांना कला शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनीसुद्धा आपल्या शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. आणि शेवटी सर्व विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रमानंतर खाऊ वाटप केला जाणार आहे. कोणी घरी जायचं नाही. आणि मान्यवरांसाठी सुद्धा विनंती आहे की त्यांनीसुद्धा या ठिकाणी थांबायचं आहे. आणि शेवटी अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला, मी असं जाहीर करतो.